प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला पुन्हा एक वार आजच्या सकाळी धन्यवाद. या आजच्या सकाळी आपण पुन्हा एक वार देवाच्या पवित्र वचनातून आजचं वचन पाहूया. होसे 6:1 चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ, कारण त्याने आम्हाला विंदिले आहे व तोच आम्हाला बरं करील. त्याने आम्हाला जखम केली आहे व तोच पट्टी बांधील. प्रियजन, किती सुंदर वचन आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला काही अडचणी आल्या, काही दुःख झालं, काही त्रासामधून आपण जायला लागलो विश्वासक या नात्यानं की लगेच आपण देवावरती निराश होतो. परंतु देवाला आम्हाला असं सांगायचं आहे की परमेश्वराचं वचनाद्वारे तो आम्हाला असं सांगत आहे की जरी मी तुम्हाला जखम केली तर पट्टी बांधणारा मीच आहे. जरी परमेश्वरानं आम्हाला त्रासात टाकलं असलं तरी तोच आमची पट्टी करेल, तोच आम्हाला बरं करेल, तोच आम्हावरती दया करेल. कारण की प्रियजनानो, दया करणं आणि बरं करणं हे देवाच्या हातातली गोष्ट आहे. परमेश्वराच्या लेकरांनो, जर आम्हाला वाटत असेल की आम्ही विश्वासक आहे, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही उपवास करतो, आम्ही दान धर्म करतो आणि तरी देखील आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे अडीअडचणी येतात, परंतु प्रियजनानो, परमेश्वरानं आम्हाला टाकलेलं आहे काय? माझ्या प्रियजनानो, परमेश्वर आपल्याला कधीच टाकत नाही. देव बाप आपली नेहमी काळजी घेतो आणि तो आम्हाला कधीच टाकत नाही आणि टाकणार नाही. तो आम्हाला टाकेल असे विचार आमच्या मनात नेहमी दुष्टाद्वारे घातले जातात आणि म्हणून प्रियजनांनो, परमेश्वर आम्हाला टाकत नाही हे वचन आठवण करून देतं की जरी तुम्ही त्रासात जात असाल तरी प्रभू तुम्हाला पट्टी बांधेल, प्रभू तुमच्या जखमा बरे करेल. म्हणजेच परमेश्वर तुम्हाला पुन्हा एकदा उभं करेल आणि परमेश्वर पुन्हा एकदा तुम्हाला सामर्थ्यानं चालवेल आणि त्याच्या कळपामध्ये पुन्हा एकदा ठेवेल. प्रियजनांनो, जरी तुम्ही त्रासातून जात असाल तर प्रार्थना करा. प्रभू तुम्हाला पट्टी बांधणार आहे, प्रभू तुमची काळजी घेणार आहे आणि प्रभू तुमची दखल घेणार आहे. देवबाप या सकाळी तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. आमेन. देवबाप तुमची काळजी घ्या. धन्यवाद.